मेगा फायनलची लढत ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे कुणाल नर स्ट्राईक एंड वरती आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती जगदीश जाधव पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या जगदीश जाधव आणि सुशांत गुरव यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये राजूजी मसूरकर साहेब यांच्याकडून देण्यात येईल. ध्रुवीचा पहिला बॉल गणपती बाप्पा मोरया असं म्हणत असताना ग्रँड फिनालेच्या दरम्यान इथे ध्रुवीतला मिळतीये एक मोठी सफलता. कुणाल नर इथे बाद होत असताना पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा खेळाडू इथे बाद होतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून अखूट टप्प्याची गोलंदाजी ज्या वेळेला पाहायला मिळाली आहे ना ती घातक साबित होत असताना पाहायला मिळते आणि निश्चितच पहिला खेळाडू बाद. मी राजूदादा मसूरकर यांना विनंती करीन आपण व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय श्री राजूदादा मसूरकर आपण व्यासपीठावरती यायचं आणि इथून आपण या सर्व सामन्याचा स्पर्धेचा आनंद घ्यायचा. ओ टू कॉम्बॉक्स. या स्पर्धेच्या माध्यमातून अखूट टप्प्याची गोलंदाजांना फेस करण्यासाठी अथवा जे काय वाहतुकीमध्ये नियमावलीमध्ये बदल करण्यात आलाय ना, पाठीमागे बसणाऱ्या सेकंड डबल सीट मध्ये जो पाठीमागे बसणार आहे चालकाच्या मागे त्यालाही बंधन करण्यात आले हेल्मेट. आणि म्हणून की काय आयोजक महेश चेनवनकर आणि रवीजी चेनवनकर यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून विजेत्या संघाच्या प्रत्येक खेळाडूला हेल्मेट हे बक्षीस रूपामध्ये प्रदान करणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मागील मॅच मध्ये त्याने चांगल्या रीतीचा खेळ केला अर्थात महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाली आहे. रायगडच्या उरण तालुक्यातील बोरीगावचा असणारा हा जलद गती गोलंदाज ध्रुवीत मात्रे. हा बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न चायनीज कट चेंडूने घेतली आहे. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना अनेक वर्षाचा चांगल्या रीतीचे क्रिकेट खेळणारे निलेश परदेशी मैदानाच्या आतमध्ये इन अँड ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटचा मास्टर माइंड म्हणूनही या लेजंड खेळाडूला संबोधलं जातं. मैदानाच्या आतमध्ये आला डॉट बॉल. चांगल्या रीतीची गोलंदाजी ध्रुवीची पाहायला मिळते. छोटेखानी हा खेळाडू जरूर आहे. हाईट कम फाईट ज्यादा, छोटा पॅकेट बडा धमाका. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हल्ला, हवाई हल्ला इथे चढवलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना महेशच्या बॅट मधून दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार आउट ऑफ द पार्क. चांगल्या रीतीची फटकेबाजी इथे पाहायला मिळते. चेंडूला सरळ धाडले सीमारेषेच्या बाहेर. बॅकफुट पंच इथे पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग इथे पाहायला मिळाली महेशच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 6 ने इथे खातं खोलतोय. स्वतःचं वैयक्तिक खातं देखील षटकाराने खोललंय. ध्रुवीचा हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने षटकार आलाय. प्रेशर बनवण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. हा बॉल बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. अजित मोहितेने टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. ध्रुवीत याला मिळतंय यश. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय ना दोन्ही संघांना आकर्षक अशा टी शर्ट्स. एक संघ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये रिया 11 हा संघ जो खेळतोय त्याला मात्र जे आकर्षक अशा टी शर्ट देण्यात आल्या आहेत त्या मयूर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. जिथे धनेश 11 रायगड हा संघ खेळतोय त्या संघाने परिधान केलेल्या टी शर्ट जे आहेत ना ते आम्हाला मिळाल्या आहेत त्या कामेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून. त्या साऱ्यांचं पुन्हा एकदा आभार आपण मारूयात. मग सिक्सरचे आभार मारूया. 70 ट्रिपल एस, मयूर, सिल्वो, SS, त्याच वेळेला अर्णव, डबल ए स्पोर्ट्स, स्ट्रायकर, आदी स्पोर्ट्स, होगडे स्पोर्ट्स 22 यार्ड्स, त्याच वेळेला CM स्पोर्ट्स, युनिक वॅड्रॉप, त्याच वेळेला V स्पोर्ट्स, सुधांशू स्पोर्ट्स, सॅक स्पोर्ट्स, निओ, पुष्पा स्पोर्ट्स या साऱ्यांचं आणि मॅच टाइम स्पोर्ट्स यांचे विशेष करून साऱ्यांचा आभार मानतोय. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे ध्रुवीतला मिळाली सेकंड सफलता आणि निश्चितच त्याला मिळालेलं हे जीवदान. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल ध्रुवीच्या चेंडूवरती एक षटकार आला जरूर, परंतु तदनंतर त्याने कमबॅक केलंय आणि खेळाडूला बाद केलाय. हा चेंडू उसळी घेणारा यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पंच आमच्याकडे वळतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विपुल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती.
हा चेंडू मात्र पुन्हा एकदा अधिक वेगाने टाकला गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. ध्रुवीतची गोलंदाजी ही विविधतेने नटलेली आहे. ध्रुवीतकडे वेग आहे, ध्रुवीतकडे कलात्मकता आहे, ध्रुवीतने चांगलं लेंथ अँड लाईनने गोलंदाजी केली आहे आणि म्हणूनच की काय त्याच्या वेगावरती स्वार होऊन केली जाणारी ही गोलंदाजी एक चांगल्या धाटणीची आणि त्याच वेळेला फलंदाजांना चारी मुंढ्याचीत करणारी राहिली आहे. पुन्हा एकदा उसळी घेणारा हा चेंडू हाफ ट्रॅकर जरूर होता. पंचांचा इशारा हा हाईट फॅक्टर जास्त आहे म्हणून की काय इथे गोलंदाजाला ध्रुवीतला इथे दंडित करण्यात आलाय. नो बॉल आहे, फ्री हिटचा बॉल. नेक्स्ट येणारा बॉल, पुढील येणारा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल, गोलंदाजी मार्क वरती. ध्रुवीत पुन्हा एकदा सज्ज होत असताना समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल झालाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती फार वेगाने येतोय. एक धाव तो जरूर अर्जित करण्यात येते. दुहेरीचा प्रयत्न, दुहेरी धाव देखील सहजरित्या अर्जित करण्यात येईल. 2 धावा सहजरित्या येतात. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 2 गडी तंबूच्या आतड्याला परतल्यानंतर 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक षटकार जरूर आला परंतु तदनंतर एक चांगले प्रयत्न इथे करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पारितोषिक जरूर आहेत. त्यामध्ये जिथे आपण मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून 3 कॅप, निओ स्पोर्ट्स, पुष्पा स्पोर्ट्सच्या माध्यमातून 4 टी शर्ट्स या साऱ्या गोष्टी पाहतोय. परंतु प्रामुख्याने आकर्षक अशी बाब राहिली आहे ना ती या स्पर्धेमध्ये दिले जाणारे हेल्मेट्स. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून 55,000 रुपये, 555 रुपये व आकर्षक भव्यदिव्य चषक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती येते 10. मॅजिकल फिगर्स म्हणून या नंबर्स कडे पाहिलं जातं. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल करण्यात आलाय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. अर्थात गोलू गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. गोलूची गोलंदाजी कशा रीतीने राहणार. येथे मात्र सोहेल तन्वीर नावाचा एक गोलंदाज होता पाकिस्तानचा. त्याची जी ऍक्शन असायची ना त्या पद्धतीची ऍक्शन इथे पाहायला मिळते. मग त्याच वेळेला जसप्रीत बुमराची ऍक्शन ही काहीशी वेगळी होती. त्याच वेळेला लतीफ मलिंगाची ऍक्शन काहीशी वेगळी होती. व आशिष आगरकरची ही ऍक्शन काहीशी वेगळी राहिली आहे आणि त्याच शैलीची धाटणीची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. गोलूची देखील काहीसा वेगळा प्रयत्न त्याचा होतोय. पॉल ॲडम्सची मला आठवण होते, साऊथ आफ्रिकेचा पॉल ॲडम्स. हा चेंडू हलक्या हाताने केलेला हा फटका जिथे केवळ दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. तदवर मात्र एक धाव सहजरित्या हलक्या हाताने केलेल्या फटक्यावरती एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येईल. संघाची धावसंख्या एकेरीने पुढे सरकते. 11 धावा धाव फलकावरती आहेत. क्रिकेटमध्ये एका संघामध्ये 11 खेळाडू खेळतात, 11 प्रकारे बाद दिलं जातं. परंतु विराट कोहलीच्या शरीरावरती 11 टॅटू आहेत. गोलंदाज हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळेल. जिथे डॉट बॉल स्वरूपामधून येत असताना यदा कदाचित कर्णधाराकडून मॅनेजरसाठी काही ना काहीतरी हे सतवण्यासाठी हे दृश्य असू शकतं. मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा वळू जिथे गोलंदाज सज्ज होत असताना गोलू. हा चेंडू लोअर फुल टोज आहे. ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव तो निश्चित इथे अर्जित करण्यात येते. एकेरी दुहेरी धावा गोलूच्या या षटकामध्ये आल्यात. कारण आपण पाहतोय द्वितीय मनस्थितीमध्ये फलंदाज आहे. कधी चेंडू येईल, कोणत्या ऍक्शनला चेंडू येईल अथवा रिलीज कधी करतोय गोलू, या साऱ्या गोष्टी विचारात भ्रमात पाडणारी ही त्याची गोलंदाजी आहे ना. फलंदाजांसाठी ज्या ज्या वेळेला एक नौखा गोलंदाज येतो ना त्या त्या वेळेला या साऱ्या गोष्टी अडचणींमध्ये राहतात. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला इथे केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती आलाय. एक धाव तो निश्चित येत असताना पाहायला मिळते. गोलूच्या या षटकामध्ये संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल जाऊन पोहोचते ती 13 धावा धाव फलकावरती आहेत. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जिथे जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागणार आणि याच प्रयत्नामध्ये प्रयत्नशील हे दोन्ही फलंदाज राहतील कारण की 2 सुरुवातीचे धक्के देण्यात आलेत. हा चेंडू इनसाइड एज प्लेड ऑन होतोय. फलंदाज खेळाडू क्रमांक 3 बॅक टू द पॅव्हेलियन. 3 खेळाडू बाधून तंबूच्या आतऱ्याला परततोय.
सुरुवातीच्या कालखंडामध्ये अजंता मेंडिसची ही वेगळी गोलंदाजी होती, परंतु अजंता मेंडिसला वीरेंद्र सहवागने एक वेगळा प्रयत्न आणला, पुढे येऊन खेळू लागला आणि तदनंतर आहे ना, तदनंतर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये या स्वरूपाचे बदल येऊ लागले. असाच काहीशी गोलंदाजी याही मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना नवीन फलंदाज पोलाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बांद्राचा पोलाड म्हणून अक्षय ससाणे हा प्रचलित आहे. बांद्राच्या ज्या खेळाडूंनी मोठमोठा खेळ केला त्यामधील बांद्राचा एक खेळाडू भरत लोहार ही व्यासपीठावरती पाहायला मिळाले होते. मग कालच्या दिवशी बांद्राचा श्रेयश कदमला आपण प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यामधीलच अजून एक बांद्राचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती प्रणय पटेल गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रणय पटेल गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. मित्रांनो, ज्या गोलंदाजाला तुम्ही गोलंदाजी करत असताना पाहताय ना, खऱ्या अर्थानं एका मोठ्या संघामध्ये त्याला स्थान मिळालंय आणि निश्चितच एक मोठी स्पर्धा, पहिली वहिली आपल्या करिअर मधली पहिली वहिली स्पर्धा खेळणारा जोगेश्वरीचा असणारा खेळाडू अर्थात प्रणय पटेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिली वहिली स्पर्धा तो या आपल्या कारकिर्दीमधील खेळतोय आणि तीही एका बलाढ्य संघाच्या माध्यमातून प्रणय पटेल मैदानाच्या आतमध्ये. परंतु काल ओंकारजी यांनी इम्प्रेस केलं होतं. सुंदर गोलंदाजी त्यांनी केली. नवे तर एका षटकामध्ये 2 ते 3 गैडू बाद करण्याचा विक्रम त्याने नोंदवला होता. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. अचूक मारा, दिशेवरती नियंत्रण आणि निश्चितच आपण अनेक वेळेला म्हणतो ना, टरबुजे को देख के खरबूजा रंग बदलता है आणि निश्चितच असं काहीच घडेल. कारण की एका मोठ्या खेळाडूंच्या ज्या वेळेला आपण सानिध्यात येतो ना त्यावेळेला आपलाही खेळ बहरात येतो. हा ट्रॅकर होता, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा, दुहेरी धावेचा हा फटका येतोय. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचतीये ती 15 धावा धावफलकावरती आहेत. मला आठवतं रबर बॉल क्रिकेटने एक खेळाडू टेनिस विश्वाला असा दिला ना, ज्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवातच मुळात डिंगडॉंग सारख्या संघामधून केली आणि नवे तर प्रतीक इलेव्हन डिंगडॉंग या संघाच्या माध्यमातून आपली जलद गतीची गोलंदाजी करणारा मयूर वाघमारे हा रबर बॉल क्रिकेटने दिला. गोलंदाजी मार्क वर हा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. जगदीश नाखुश आहे. इथे पॉवर प्ले आपण घेतलाय परंतु बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर वापर आपल्याला करता येत नाही आहे आणि निश्चितच प्रयत्न निश्चित करावे लागणार आहेत. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण अनेक वेळा म्हणतो. इथे प्रयत्न करावे लागतील. तळ ठोकून उभं राहावं लागेल. 6 षटकांचा हा सामना आहे. जास्तीत जास्त धावा गोळा करायच्या आहेत. इथे समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल, जगदीश बाद. जगदीश बादहून तंबूच्या आसऱ्याला परततोय. संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती असताना प्रणय पटेल याला यश प्राप्त होत आहे. पहा, अजित मोहिते त्याच्या प्रत्येक चेंडू नंतर त्याला शाबासकी देतोय. पहिली स्पर्धा तो खेळतोय, मोठी वरती स्पर्धा आहे आणि निश्चितच आपल्या कारकिर्दीमधील ओंकारजी आपण पहिली मोठी स्पर्धा खेळतो ना त्यावेळेला चांगल्या खेळाडूंच्या सानिध्यात ज्या वेळेला आपण असतो ना त्या वेळेला आपलंही क्रिकेट चांगला ग्राफ जो आहे ना उंचावला जातो. मग सचिन तेंडुलकर ज्या वेळेला पदार्पण केलं, नवज्योत सिंग सिद्धू, कपिल देव यासारखे लेजंड क्रिकेटर होते आणि त्यावेळेला त्यांनी त्यांचं क्रिकेट बहरात आलं. मी मयूर वाघमारेचा कदाचित उल्लेख केला होता मागील काही वेळापूर्वी, परंतु त्यालाही आपण पाहिलं ना एक चांगली गोलंदाजी तोही करू लागलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. सुशांत गुरव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 15 धावा धावफलकावरती आहे. संघ अडचणीत आहे. इथे 4 खेळाडू बाद झालेत. गोलंदाज इथे फटका हाफ ट्रॅकर असल्या कारणाचा ऑन साइडला केलेला हा फटका चेंडू घोषांकित क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. एक धाव तो जरूर अर्जित करण्यात आले. दुहेरीसाठी पलटले. चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. सुशांत गुरव याच्या बॅट मधून षटकार जर का आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये राजूदादा मसूरकर साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगावण्यात आलंय.
ऑन साइडला बॅकच्या टोला चेंडू लागला. ऑन साइडला कार्पेटच्या साह्याने ट्रॅव्हल होतं. क्षेत्ररक्षक अधिक वेगाने चेंडूवरती येतोय. प्रत्येक क्षेत्ररक्षक चांगल्या रीतीचं कामकाज या मैदानावरती करत असताना पाहायला मिळालाय. षटक संपुष्टात आलं. तिसरं एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जिथे 4 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर 18 धावा धावफलकावरती आहे. जास्तीत जास्त धावा गोळा करावा लागतील. आपण अनेक वेळा म्हणतो जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळेल तर नशिबाचा भाग आहे, परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल. अनेक वेळा आपण म्हणतो ना संकट समोर आली की रडायचं का लढायचं हे स्वतःनीच ठरवायचं असतं. कारण रडलो ना तर संकट आपल्याला संपवतात आणि लढलो तर आपण संकटांना. इथे संकट आली आहेत परंतु या दोन खेळाडूंना कशा रीतीचा क्रिकेट खेळायचं आहे ना हे स्वतःला स्वतःशीच ठरवावं लागणार आहे. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज. फेरबदल करण्यात येतो. अर्थात मनसूर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. मनसूर कुरेशी गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मूळचा दादरचा असणारा हा खेळाडू आणि एक चांगल्या रीतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजित मोहिते यांच्या सानिध्यामध्ये या खेळाडूला खेळताना पाहायला मिळाली आहे. मनसूर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. अजित ज्यांच्या सानिध्यामध्ये वाढला, ज्यांना गुरु मांडला आणि सतीजी धुळे साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत असताना एक चांगलं क्रिकेट अजित खेळतो आणि त्याच्या सानिध्यात अनेक खेळाडू घडतात. ही महत्वाची बाब. हा चेंडू ऑन साइडला बॉटम हँडचा वापर केलाय. तिथे फ्रंट लेग पुढे आणत असताना जस्ट फ्लिक टॉप द रिस्टचा वापर पुरेपूर इथे करत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या एकाने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन अ बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्यात आलाय. एकच मोठा फटका आला होता केवळ, जो मात्र धुवीत मात्रेच्या गोलंदाजीवरती महेशने समोरच्या दिशेने षटकार खेचला आणि तदनंतरची गोलंदाजी ही निश्चितच फलंदाजांना जकडून आणि बांधून ठेवणारी राहिली आहे. पायामध्ये बेड्या टाकल्यात. हा चेंडू उसळी घेणारा यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. व्हाईट बॉल. अवांतर चेंडूने इथे या षटकामधील अवांतर चेंडू होत्या. संघाची धावसंख्या पुढे सरकतीये. 20 धावा धावफलकावरती आहेत. धनेश 11 रायगड संघ एक चांगलं प्रदर्शन करतोय. हा चेंडू उसळी घेणारा जो मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. नो बॉल आहे. उसळी घेणारी गोलंदाजी इथे करण्यात येते. मी निश्चित कालच्या दिवशी मध्ये एक गोष्टीचा निश्चितच उल्लेख केला होता ओंकारजी की प्रथमेश पवार मोठी स्पर्धा खेळतो आपल्या विवाह बंधनानंतर, परंतु आज त्याला एक मोठं रिटर्न गिफ्ट देण्याचा प्रयत्न असणार आहे या धनेश 11 रायगड संघाचा की एक मोठी स्पर्धा आपण जिंकून या खेळाडूसाठी एक मोठा गिफ्ट स्वरूपामधून हा पारितोषिक द्यावा. एक चांगलं प्रदर्शन त्याने अनेक वर्षासाठी आपल्या संघाच्या भोवती जी काही क्रिकेट त्याने खेळलंय ना. हा फटका ऑन साइडला घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा जाणार आहे. धावा मिळतील त्या केवळ 2. या दुहेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 23 धावा धावफलकावरती 23 रन्स ऑन अ बोर्ड. नवीन चेंडू उपलब्ध करण्यात येतोय. यष्टीरक्षण करत असताना ग्लोव्ज वापरणं फार महत्वाचं आहे. परवाच्या दिवशी एक घटना अशी घडली की सुमित ढेकळेच्या हाताला इजा झाली. रबर बॉल क्रिकेटमध्ये या साऱ्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. हा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध. चांगल्या रीतीचं प्रदर्शन यष्टांच्या पाठीमागे अजित मोहिते करत असताना यष्टांना खेटून तो उभा आहे आणि एक चांगल्या रीतीचं कामकाज तो करत असताना यष्टांच्या पाठीमागून पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली गेली. धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 23 धावा धावफलकावर. मनसूरचा हा बॉल पुन्हा एकदा फ्रंट लेग पुढे आणून समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अजित मोहिते चेंडूवरती येतोय. त्याला बॅकअप इथे देण्यात येते परंतु एकच धाव या फटक्यावरती मिळेल. त्या सामन्यामध्ये तितकंसं चांगलं काही घडत असताना अद्याप पाहायला मिळालेलं नाही आहे. मोठ्या फटक्यांपासून गोलंदाजीने वंचित ठेवलंय. चांगलं प्रदर्शन फलंदाजांकडून होत असताना पाहायला मिळालं नाहीये. एकरी दुहेरी धावा आलेल्या नाही आहेत. परंतु ज्या खेळाडूला पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली आहे ना, अक्षय ससाने, तो प्रथमच स्ट्राईक एंडवरती येतोय आणि बांद्राचा हा पोलाड कशा रीतीने फटकेबाजी करेल ह्या गोष्टी महत्वाच्या ठरतील. गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेरला हा चेंडू. अवांतर आहे. यष्टीरक्षकाचा वेध. व्हाईट बॉल. अवांतरने इथे धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोहोचेल ती 25 धावा धावफलकावरती. 25 रन्स ऑन अ बोर्ड. चौथं षटक प्रगतीपदावरती असताना गोलंदाज
हाफ ट्रॅकर उजव्या यष्टीच्या बाहेर. या षटकामध्ये अतिरिक्त धावा ज्या आहेत ना, पंचांचा इशारा आलाय की हा नो बॉल आहे. अर्थात एक उसळी घेणारा चेंडू टाकण्यात आला होता आणि तदनंतर पुन्हा एकदा अशा रीतीची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. ही स्पर्धा आपल्या मातृच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आली होती. कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेनवनकर चषक 2022 पर्व 4. काही क्षण राहिले आहेत या स्पर्धेचे शेवटाकडे आपण आहोत. याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा आणि हे शेवटचे क्षण हे काहीसे राहिलेत ना, हे गोड करण्याचा प्रयत्न या आयोजकांचा असणार आहे. या चेनवनकर ब्रदर्स लारा आणि बुमरो यांच्या माध्यमातून प्रथमच आपण या ज्या पद्धतीने ही स्पर्धा पाहिली, आपल्या आईच्या नावाने येत असताना पहिली वहिले आयोजक अशा पद्धतीचे आपण पाहिले की ज्यांनी या संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर टेनिस क्रिकेट जगतामधील पहिले असे आयोजक आहेत की आपल्या आईच्या नावाने स्पर्धा आयोजित करतात. षटक संपुष्टात आलं. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 षटकांच्या समर्थीनंतर 26. 4 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतल्यात. एकंदरीत ग्राफ आपण पाहिला ना, बॅटिंग अनालिसिसचा जर विचार केला तर तितकासा चांगलं पाहायला मिळालं नाहीये. अर्थात ओमकारजी, आपण एखाद्या शहराकडे ट्रॅव्हल करत असतो, शहराकडे ट्रॅव्हल करत असताना प्रत्येक ठिकाणचा पिन कोड बदलत असतो. जर का बॅटिंग अनालिसिस जर पाहिला ना तर प्रत्येक खेळाडूचा जो काय बॅटिंग ग्राफ आहे, मोठी फटकेबाजी आलेली नाही आहे, ज्याच्यामध्ये पहिला 0 आहे, 4 आहे, 6 आहे, 3 आहे, अर्थात एखाद्या शहराचा पिन कोड आहे की काय असंच भासतंय आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा ध्रुवीत सज्ज होत असताना पाहायला मिळेल. मी निश्चित या खेळाडूचा उल्लेख करतो की छोटे खानी आहे, स्मॉल पॉकेट आहे, परंतु छोटा पॅकेट आहे, बडा धमाका भी है. हा चेंडू अधिक वेगाने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जिथे घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 27 धावा धावफलकावरती आहे. 27 रन्स ऑन अ बोर्ड. 27 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. थोडीशी घाई करा, आपण विनंती करूयात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. हाफ ट्रॅकर होता, बॅटच्या स्टिकर जवळ लागला. घोषांकित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतो. पंचांचा इशारा येईल तर केवळ एकेरी धाव इथे मिळेल. पहा, या स्पर्धेला कोणकोणत्या गोष्टी हव्यात की जिथे महाराष्ट्राच्या बाहेरून येणारे संघ खेळत असताना पाहायला मिळाले. मग रायगडच्या शेवटच्या टोकाचा पोलादपूरच्या तालुक्यातील संघ इथे येऊन खेळून पाहायला मिळाला. मग नवे तर आंतरराष्ट्रीय खेळाडूही या स्पर्धेमध्ये खेळला. गोपेंद्र बोहरालाही आपण पाहिलं होतं. खऱ्या अर्थानं लेदर बॉलचे अनेक खेळाडू, म्हणजे इथे रणजी सारख्या स्पर्धा, कांगा सारख्या स्पर्धा, नवे तर T20 सारख्या स्पर्धा गाजवणारे खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळाले. या स्पर्धेने अनेक वर्षांमध्ये नवनवीन पुरस्कार दिले आहेत. या वर्षीच्या हंगामामध्ये आपण श्रेयस कदमला जो प्लेअर ऑफ द इयर आणि स्टायलिश प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार देखील करण मोरेला दिला. हा चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. दॅट इज अ मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, उशिरा का होईना परंतु आलाय. हा षटकार आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज जे दिलं जाईल राजूदादा मसूरकर साहेब यांच्या माध्यमातून या फलंदाजासाठी. आणि निश्चितच जी आवश्यकता होती ना ती इथे पूर्ण करत असताना, संघाची गरजा पूर्ण करत असताना मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू मात्र बॅकची इनसाइड एज घेत असताना यष्टीरक्षकाच्या मागे निघून जातोय. या स्पर्धेमधील 70 षटकार आलेत. पहा, अजून काय हवंय? बंद मैदान आहे, समोरच्या दिशेने षटकार ठोकायचे आहेत. 14 मॅच मध्ये जर का 70 षटकार येतात ना तर क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. निश्चितच तेच हे चित्र या मैदानावरती पाहायला मिळते. 10 ते 15 वर्ष पूर्वी जर का आपण जर म्हटलं असतं ना तर ही गोष्ट अशक्य होती. इथे खोलवर टप्प्याचा बॉल लेग बाईच्या स्वरूपामधून पंचांचा इशारा आलाय. 1 धाव इथे मिळेल. घोषांकित क्षेत्रामधून संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 36 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती असताना पाचवं षटक ध्रुवीत मात्रेचं जलद गती गोलंदाजी, त्याच्या माध्यमातून भरधाव वेगाने तो वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा टोक रशर पाहायला मिळाला. पिंक पॉइंट यॉर्कर ज्याला आपण म्हणतो ना त्या पद्धतीची गोलंदाजी, बॅट अँड पॅड याचं टुगेदर, अर्थात पायाच्या आणि बॅटच्या मधोमध तो गोलंदाजी करतोय. आणि निश्चितच त्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. ध्रुवीची 2 षटक ध्रुवीतने हाताळले. 2 षटकामध्ये धावा एकंदरीत आपण पाहिल्या ना, एक चांगल्या रीतीची गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्या त्याने केवळ
20 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. अर्थात या स्पर्धेतला त्याचा हा शेवटचा षटक होता. तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा प्रणय पटेल सज्ज होत असताना पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम षटक या पूर्वार्धामधील आणि यदा कदाचित या स्पर्धेमधील ज्या पद्धतीने त्याने जी काही चांगली गोलंदाजी केली आहे ना ती आठवण येतील, त्याच्या स्मरणातील ही शेवटचं षटक असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सज्ज होत असताना पुन्हा एकदा रायचम अराउंड द विकेटने हा बॉल समोरच्या दिशेने ठोकलाय. वन्स अगेन अनदर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला राजूजी मसरकर साहेब यांच्याकडून मिळणार पुन्हा एकदा 1000 रुपये. षटकार, काय षटकार ठोकलाय. समोरच्या दिशेने ठोकलेला हा षटकार ज्या पद्धतीने अद्वितीय अफलातून आकर्षक अशी अद्भुत अविस्मरणीय खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुशांत गुरवच्या बॅट मधून निघणारी ही फटकेबाजी एक चांगल्या रीतीचा खेळ सुशांत गुरव मैदानाच्या आतमध्ये करतोय. 11 चेंडू मध्ये 18 धावांची 23 धावांची खेळी तो इथे करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणय. 43 धावा धाव फलकावरती आहेत. पंचांकडे आपली लेग बिफोर खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळेल. लेग बिफोर स्वरूपामध्ये खेळाडू बाद. ओंकारजी या स्पर्धेमध्ये त्रिफळाचीत अनेक खेळाडू बाद झाले, जेल बाद स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाले, परंतु या स्पर्धेतला चौथा खेळाडू आहे जो लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद झालाय. पहा कॅमेरा बघ चांगल्या रीतीने दाखवला जातोय एक्झॅक्टली चेंडू कुठे पिचिंग झाला. आणि निश्चितच tenniscricket.in च्या कॅमेरामॅनचं कौतुक यासाठी आपण सातत्याने करतो. ते चित्र इथे चांगल्या रीतीने पाहायला मिळालं जिथे कॅमेरामॅन आपली कामगिरी चांगल्या रीतीने पार पडत असताना धावफलकावरती धावा आहेत. 43 खेळाडू बाद झालेत. ते 5 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दीपेश सिंग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु दीपेश सिंग म्हणेल का सिंग इज किंग. मोठी फटकेबाजी त्याला करावी लागेल शेवटच्या षटकामध्ये. हा बॉल बॅटच्या स्टिकर जवळ हँडल जवळ लागल्यानंतर समोरच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक ध्रुवीत फार वेगाने चेंडूवरती आला. तद्वर मात्र एकेरी धाव येते. एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धाव संख्या 44 धावा धाव फलकावरती आहेत. मिलिंदजी कदम यांच्याकडून देखील दीपेश सिंग साठी षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कालच्या दिवशी मिलिंदजी यांनी मात्र ते पारितोषिक हा फटका सरळ बॅटने ते केलाय. 1 हँडेड स्ट्रोक. चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार. पोलार्डच्या बॅट मधून धमाका. पॉवर हिटिंग बाय पोलार्ड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक चांगला फटका येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल अर्धशतक. 50 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या मॅच मध्ये कालच्या दिवशी इतक्या धावा अर्थात 42 धावा ही डिफेंड केल्या होत्या धनेश इलेव्हन रायगड संघाने. हे गोष्ट विसरून चालणार नाहीये. षटकार आलाय. हा फटका देखील पोलार्डच्या बॅट मधून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार घोषांकी क्षेत्रामध्ये. दुहेरी धावा येतील. संघाची धाव संख्या 2 ने पुढे. 52 धावा धाव फलकावरती आहेत. एक मॅच चांगल्या रीतीची पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका. बिग बॅटल आपण सातत्याने म्हणतो. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. कश्मकश मुकाबला, काटेबरी टक्कर निश्चित पाहायला मिळेल. कारण आहे एक ग्रँड फिनाले. कारण आहे परेचं नरेपाकचं मैदान. इथे फटका फसला जरूर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र धावा दुहेरीचा अर्जित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिहेरी साडे पलटलेत. काय रनिंग बिटवीन विकेट दाखवली आहे. 3 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्या. या तिहेरी धाव संख्येच्या मदतीने 55 धावा धाव फलकावरती आहे. 56 धाव संख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. चला मी विनंती करेन त्वरित या मैदानाच्या आतमध्ये ते रिया 11 संघाला आणि विनंती करूया क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. या पण ऐकूया मेगा फायनलच्या उत्तरार्धामध्ये ओंकारजी पाटील यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल ज्यांना नुकतंच तुम्ही सुप्रीमो चषकामध्ये ऐकलं होतं. धन्यवाद. थँक्यू सर. परंतु तत्पूर्वी आपण व्यासपीठाकडे वळणार आहोत ज्या ठिकाणी आपण काही सन्मान करतोय. मी दिलीपजी राठोड यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ज्यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. ज्यांचं देखील खूप चांगलं सहकार्य संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला राहिलेला पाहायला मिळतं. रुपेश सुर्वे यांच्या माध्यमातून हा सन्मान केला जाईल. यानंतर मी विनंती करेन शशी साटम सरांचा
शशी साडम सर आपण देखील यायचं आहे. गेली 2 दिवस आपण पाहतोय पंचांची उत्तम भूमिका ज्यांच्या माध्यमातून बजावली गेली सध्याच्या घडीला संपूर्ण मुंबई महाराष्ट्रभरात ज्यांच्या माध्यमातून पंचांची उत्तम भूमिका आपण पाहत असतो बजावत असताना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. त्याचबरोबर राहुल 11चा हुकमाचा एक्का म्हणून त्यांची कारकीर्द आपण सर्वांनी पाहिले टेनिस क्रिकेट विश्वात. त्यांचा हेतूची सन्मान केला जातोय. अगदी नवीन पहिला चेंडू फरवारा बॉल देखील षटकार मारण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे होते ते खेळाडू आज मात्र पंचांच्या माध्यमातून या क्रिकेटची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा हेतूची सन्मान नारेपाकच्या राजाची निश्चितच विशिष्ट. चला विनंती असेल रिया 11 त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. घाई करा, त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. युवराजी ज्यांना आपण मुंबापुरीमध्ये अनेक वेळेला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात, आज त्यांनाच आपण मॅनेजरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि त्यांच्या पाठीशी शुभेच्छा असतील. चिक निश्चितच 56 धावांचं लक्ष्य, एक चॅलेंजिंग टोटल जरूर समोर असणार आहे. एक बलाढ्य संघ, त्या बलाढ्य संघाची राजूदादा मसूरकर साहेब आपणास विनंती असेल या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक असं स्वागत. मेंटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय बाळूजी नार्वेकर यांचंही आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. राजूजी मसूरकर साहेब यांचंही आपण हार्दिक असं स्वागत करतोय आणि बाबूजी सिनकर साहेब यांचंही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वळूया पुन्हा एकदा या मेगा फायनल ग्रँड फायनल आणि सेकंड इनिंगकडे. आदी स्पोर्टचे मालक पहार सर जे देखील उपस्थित होतात, आपले हार्दिक असं स्वागत आहे सर. या पण वळूया सेकंड इनिंगकडे. सामन्याला सुरुवात होईल. उत्तरार्धाचे रणशिंग फुंकले जातात. या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जातो, काय घडतं काय बिघडतं, नाण्याची एक बाजू पाहिली, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला ऐकूया पुन्हा एकदा ओंकार पाटील यांचा आवाज. थँक्यू सर. निश्चितच सेकंड इनिंगला इथे मित्रांनो सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल 56 धावांचं लक्ष्य जरूर समोर ठेवण्यात आलेलं आहे. या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय. एक बलाढ्य संघ आणि तेवढीच बलाढ्य अशी त्यांची बॅटिंग युनिट आपल्याला पाहायला मिळते. परंतु रनचेस पाहणं जोगा राहील, इंटरेस्टिंग जरूर राहणार आहे. दोन्ही संघ जर पाच झालं तर तुल्यबळ संघ, एका बाजूला प्रभादेवी आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला रायगड, मुंबई की रायगड असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये घमासान बॅटल पाहायला मिळत आहे. 56 धावांचं लक्ष्य. स्ट्रायकिंग एंडला अजित मोहिते. थांबायचं थोडा वेळ थांबायचं. भारतीची पेडणेकरताही शिवसेना शाखा प्रमुख यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. महिला आघाडी यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. आपलंही हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. वळूया मैदानाकडे, मॅचकडे वळूया. थँक्यू सर. निश्चितच सुरुवात होते मॅचला. सेकंड इनिंगला स्क्वेअर चेंडू +1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या जात आहेत. व्हाईट +1 2 अतिरिक्त स्वरूपातील धावा. पहिला व्हॅलिड बॉल हा येणे आधीच आपल्याला पाहायला म्हणजे स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. 56 धावांचं लक्ष समोर ठेवल्यानंतर पहिली पार्टनरशिप ओपनिंग पेअरची ही महत्वपूर्ण राहील या ठिकाणी. पुन्हा एकदा आपण पाहतोय वन्स अगेन लगातार दुसरा स्क्वेअर चेंडू असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला अजित मोहिते, दुसऱ्या बाजूला प्रथमेश पवार. सध्याच्या घडीला महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील 2 आघाडीचे हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नायगाव दादर परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू अजित मोहिते, स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक लगातार 2 वर्ष आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि लगातार 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील. सुरेश चेंडू यावेळी मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज डॉट बॉल येताना आपण पाहतोय सतीश कदम. तर सतीशकडे देखील खूप चांगला अनुभव या मैदानाचा पाहायला मिळतो. तर पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्याकडून देखील राहते.
यावेळी मात्र हुक केला होता चेंडूला मिड विकेट झोन मध्ये 2 धावांसाठी. पण अजित सारखा एखादा उंच फलंदाज जेव्हा समोर असतो ना तेव्हा मात्र बाउन्सर असेल शॉर्ट पिच डिलिव्हरी असेल या मात्र जरा काहीशा काळजीपूर्वक हाताळाव्या लागतात. त्याला वेल डिरेक्टेड असणं आवश्यक असेल. आता अजित सारखा फलंदाज त्याला मात्र निश्चितच योग्य ठिकाणी जाडताना पाहायला मिळतोय. दरम्यान अजित मोदीसाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे निलेश लाड उर्फ गांधी यांच्या माध्यमातून. स्वर चेंडूचा मारा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. काहीसा दबाव इथे पाहायला मिळतोय. सतीशची सुरुवात या षटकात मात्र तितकी चांगली होताना पाहायला मिळत नाहीये. टॉप हेवी असणारी ही बॅटिंग युनिट आपल्याला पाहायला मिळते. अजित मोहिते असेल प्रथमेश पवार असेल प्राइस टॅग असणाऱ्या विकेट असणार आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल. या देखील चेंडूवरती मोठा फटका येतोय. मिड विकेट झोन मध्ये लांबच लांबवरचा फटका पाहायला मिळतोय. पॉवरफुल स्ट्रोक परंतु मिळतील त्या केवळ 2 धावा. आणि या दोन धावांच्या मदतीने गेमला स्टार्ट जरूर केलाय. अजितने आपल्या अंदाजामध्ये फलंदाजीला सुरुवात केली. पॉवर प्लेचा खेळाडू म्हणून नेहमी सुरुवातीच्या क्षणाला आपण जरूर अजितला पाहिलंय. मोठे मोठ्या खेळ अजितच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. कालचाच दिवस जर पाहायचं झालं तर 64 धावांची इनिंग विक्रोळी कन्नम नगर येथे झालेल्या स्पर्धेत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. यावी समोरच्या दिशेने अजितच्या बॅट मधून येतोय एक आसमानी टोला. चेंडू जाईल सरस बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी हा षटकार. निश्चितच आठवण करून देतो पुन्हा एकदा स्वर्गीय सतीश डोळे सरांची. त्यांच्याच माध्यमातून हा खेळाडू पुढे येताना पाहायला मिळाला. गुरुच्या स्थानी त्यांना मानत असताना आता मात्र निश्चितच टेनिस क्रिकेट असेल रबर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा करताना पाहायला मिळतो. सतीश डोळे या नावाला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतोय आणि निश्चितच 500 रुपयांच्या देखील पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. अजित मोहिते पुन्हा एकदा ऑन स्ट्रायकिंग एंड. यावेळी मात्र निश्चितच आपण पाहतोय काहीसा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. वेल लेफ्ट केला होता अंतिम क्षणी निश्चितच छेडछाड चेंडूची केली गेली नाही ती काय इथे पाहायला मिळते. पिचिंग झाल्यानंतर चेंडू अधिक बाहेर वळताना पाहायला मिळाला. परिणामतः व्हाईट बॉलचा इशारा असताना नासिर शेख सर यांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव फलकात. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतो रूम बनवला होता फटका खेळण्यासाठी. समोरच्या दिशेने आपण पाहतोय ड्राईव्ह केलं जातं या चेंडूला. एक धाव इथे अर्जित केली गेली. स्ट्राईक नॉन स्ट्राईक वरती जाण्यात इथे मात्र जरूर भलाई दाखवली अजितने. धावसंख्या दाफलकावरती पुढे सरताना आपल्याला पाहायला मिळेल 16 धावा. एक महागडा षटक ठरताना पाहायला मिळते. तब्बल 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. प्रथमेश पवार पहिला चेंडू फेस करेल. पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका पाहायला मिळतोय. खूप चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. वाईडिश मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळला गेलेला फटका. 2 धावा या देखील चेंडूवरती येतात. परंतु ज्या प्रकारचा चेंडूची येण्याची वाट पाहिली त्यानंतर मात्र लॉफ्टेड स्ट्रोक स्वीप पाहायला मिळाला. जो जागेवरून खेळताना आपण पाहिलं प्रथमेशला. या 2 धावांच्या मध्ये त्यांनी षटक क्रमांक पहिला इथे कंप्लीट होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल 18 धावा फलकावरती. बरंचसं महागडं आणि माझ्या मते या संपूर्ण स्पर्धेतील आतापर्यंत सर्वाधिक पहिलं षटक जे महागडं येताना पाहायला मिळते 18 धावांचं. आणि ते देखील अंतिम मेगा फायनलच्या मॅच मध्ये दबाव जरूर होता. 56 जे धावसंख्येचं लक्ष समोर ठेवण्यात आले. कठीण जरूर होतं चॅलेंजिंग जरूर होतं कारण की 55च्या वरची धावसंख्या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चेस झालेली नाहीये. हा स्पर्धेचा आतापर्यंतचा नक्कीच लेखाजोखा पाहायला मिळतोय. परंतु 75 धावांचं जेव्हा लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं तेव्हा मात्र त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याची किमया केली होती ती म्हणजे टीम आळकेश्वरच्या संघाने. परंतु यावेळी गोलंदाजी मार्कवरती काहीसा बदल होताना पाहायला मिळेल. विकी सिंग गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. शिनराय टोयटोच्या माध्यमातून देखील विकीला अनेक वेळा पाहिलं. या संपूर्ण स्पर्धेत खूप चांगली कामगिरी आतापर्यंत विकीने केली आहे. आणि जेव्हा जेव्हा संघाला गरज होती तेव्हा विकी आलाय आणि चांगले स्पेल हाताळत असताना विकेट टेकिंग गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. आणि त्या विकेट्स घेत असताना आपल्या संघाला पुन्हा एकदा पुनरागमन करून दिलंय खेळामध्ये. नेहमीच आता देखील विकीकडून तीच अपेक्षा असणार आहे. यावेळी विकीला काय करायचं तर समोरच्या प्रतिस्पर्धी संघातील या 2 महत्वपूर्ण फलंदाजांच्या विकेट्स घ्यायच्या. विकेट हा एकमेव असा पर्याय आहे तो तुम्हाला त्या खेळामध्ये घेऊन येणार आहे. जो धावसंख्येचा ओघ इथे पाहायला मिळतोय. निश्चितच जे मोमेंटम प्राप्त झालंय पहिल्या षटकात अजितने आपला अटॅकिंग इंटेंट दाखवलाय. प्रथमेशने देखील आपलं अटॅकिंग खेळायला सुरुवात केली. याला मात्र कुठेतरी रोख लगवावी लागेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाफलकावरती 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. स्ट्रायकिंग एंडला अजित मोहितेला आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत ज्यांच्यावरती पारितोषिकांचा वर्ष होताना आपण पाहतोय. निलेश लाड गांधी यांच्या माध्यमातून प्रति षटकारामागे 500 रुपयांचं पारितोषिक घोषित करण्यात आलं. परंतु यावेळी खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक वेगवान टोक क्रशर यॉर्कर पाहायला मिळाला. सन्मान दिला जातो या यॉर्करला. बॅटची एज घेऊन कडा घेऊन चेंडू बिहाइंड द विकेट जरूर ट्रॅव्हल झाला एका धावेसाठी. या ठिकाणी धावा येणं अत्यंत महत्वाचं ते येताना पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवरती जवळजवळ धावा येताना पाहायला मिळतात. हे दोन्ही फलंदाज दांडगा अनुभव या दोन्ही फलंदाजांकडे रबर बॉल क्रिकेटचा देखील पाहायला मिळतो. निष्णात खेळाडू टेक्निकली करेक्ट आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळी पुन्हा एकदा समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, वाईट स्टॉक ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि यावेळी चेंडू जातो तो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. येईल एक गल्ला जवाब चौकार पुन्हा एकदा अजितच्या वाटमधून. अजित मोहिते आपल्या पर्पल पॅच मधून जाताना पाहायला मिळतोय की काय, काल 64 धावांची इनिंग, जरूर त्या मॅच मध्ये विजय मिळाला नाहीये, परंतु यावेळी आता मात्र आपल्या संघासाठी मॅच विनिंग इनिंग पेश करताना पाहायला मिळतोय. एक अटॅकिंग स्टार्ट करून दिलंय प्रतिस्पर्धी संघाला. पहिल्या चेंडू पासून कुठेतरी दबावाखाली दडपणाखाली ठेवलंय, तिथून मात्र बाहेर यावं लागेल. विकेट मात्र प्राइस टॅग असणारी विकेट असणार आहे. 4 धावांचाही धावफलक. 23 वरती यावेळी चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय, गती परिवर्तन काहीसं केलं जात आहे. यावेळी फ्रंट फूट वरती येत आहे, चेंडूला कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलं जात आहे. अजित मोदी असेल, प्रथमेश पवार यांच्या ताफ्यामध्ये बरेचसे फटके पाहायला मिळतात. मग ऑन साइड असेल, ऑफ साइड असेल, प्रत्येक ठिकाणी चेंडूला खेळण्याची क्षमता आपल्याला पाहायला मिळते. बॉलच्या मेरिट वरती क्रिकेट खेळताना आपण नेहमी पाहतो. यावेळी मात्र अफलातून चेंडू, खूप चांगला फटका चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे चेंडूने पिच केलं त्यानंतर काहीसा आतल्या बाजूने आला, जो बॅटपॅडचा गॅप होता प्रथमेशचा, तो गॅप इथे भेदत असताना यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. बॅकफुटला असताना कट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु तितका रूम नव्हता या चेंडूवरती, असं फळलं प्रथमेश. फुलटॉस आणि या फुलटॉसला ऑन साइडला खेळून काढला जात आहे मिड विकेट झोन मध्ये. बघूया किती धावा मिळतील या चेंडूवरती. तर 2 धावा घोषित स्वरूपात जरूर प्राप्त होत आहेत. वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, यॉर्कर लेंथ हिट करण्याचा प्रयत्न विकी सिंगच्या माध्यमातून केला जातोय जरूर, परंतु या प्रयत्नात यावेळी लेंथ काहीशी चुकली गेली. फुल टॉस मध्ये चेंडू कन्वर्ट झाला, त्याला मात्र योग्य रित्या खेळून काढलं जात आहे. 2 धावांच्या मदतीने धावफलक जातो. तर यावेळी 26 धावसंख्येवरती यावेळी खूप चांगला रिस्ट वर्क पाहायला मिळत आहे. चेंडूला वॉच केलं, शेवटच्या क्षणापर्यंत येऊ दिलं आणि हलकासा आपण पाहतो यावेळी केवळ मनगटाचा वापर करत असताना लेग ग्लान्सच्या स्वरूपात या फटक्याला खेळून काढला जात आहे. 1 धाव शेवटच्या चेंडूवरती घेतली जाईल आणि एका धावेने षटकाची सांगता होताना पाहायला मिळत आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 27 धावा. 56 धावांचं लक्ष ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 27 धावा पहिल्या 2 षटकात कुठेतरी बॅकफूट वरती ढकलताना आपल्याला पाहायला मिळतो. तो टीम या ठिकाणी रिया 11 प्रभादेवी या संघाला ज्या प्रकारचे स्टार्ट या दोन्ही बॅटर्सने आपल्या संघासाठी मिळवून दिलेली पाहायला मिळतात. मित्रांनो लक्षात घ्या, एक अनोखा जरूर पारितोषिक पाहायला मिळतं. एक सन्मान आपण करतोय या व्यासपीठावरती. आदरणीय शाखा प्रमुख या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीताई पेडणेकर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः या स्पर्धेचे सर्व आयोजक म्हणून रवीजी चेनवनकर यांच्या शुभ हस्ते, एक लेजंड क्रिकेटर लारा यांच्या शुभ हस्ते आपण हा यथोचित मान सन्मान करतोय. परेच्या राजाची एक प्रतिमा, विशेष प्रतिमा देऊन ताईंचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलात, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, ओळी या सामन्याकडे. धन्यवाद. थँक्यू जय सर. अजूनही या सामन्यात विजयासाठी आवश्यक असणारे ते 29 धावा, परंतु ही जोडी ज्या प्रकारे फलंदाजी करते, ज्या स्ट्राईक रेटने दोन्ही फलंदाज खेळत आहेत, बरंच सोपं समीकरण होऊ शकतं जर हे दोन्ही फलंदाज पुढील 1 ते 2 षटक आपल्याला पाहायला मिळतील. तर निश्चितच मी नुकताच उल्लेख करत होतो, या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक वेगळं पण आपल्याला पाहायला मिळत आहे. नुकतंच वाहतूक विभागाच्या माध्यमातून जी ही स्पर्धा जी आपण पाहतोय ना, नरेपाकचं हे मैदान कायापालट करणाऱ्या सिंधुताई मसूरकर यांचंही आपण आभार, विशेषतः प्रामुख्याने आभार मानूया की या मैदानाचा कायापालट केला. त्यांच्या निधीमधून हे मैदान सुसज्ज बनवण्याचं कामकाज आणि विशेष करून ज्या फ्लड लाईट्स लावण्यात आल्यात ना, त्याही महत्वाच्या राहिल्यात. वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे. थँक्यू. सुरेख चेंडू, यावेळी मात्र खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते. यॉर्कर लेन ब्रह्मास्त्राकडे आता वळलेले पाहायला मिळतात. मग विकी असेल आणि आता मात्र गोलंदाज मनीषला देखील आपण पाहतोय. मनीषचा स्पेल इम्पॉर्टंट राहील. मागील मॅच मध्ये मनीषने खूप चांगलं षटक हाताळलं होतं आणि या संपूर्ण स्पर्धेत मनीष इकॉनॉमिकल राहिलाय आणि त्याला त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, परंतु केवळ इकॉनॉमिकल राहून उपयोग नाहीये. या ठिकाणी विकेट देखील घ्याव्या लागतील. कशा प्रकारे मनीषचा अप्रोच राहतोय यापुढे. अफलातून फटका, स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ स्ट्रोक, ऑन द राईज, ऑन दी अप कनेक्ट केलेला फटका. ज्या जागेवरती चेंडू आणि बॅटचा स्पर्श झाला मित्रांनो, जो ध्वनी उत्पन्न झालाय त्या ध्वनीने त्या चेंडूवरती षटकाराची मोहर लगावली आहे. 6 धावांसहित चेंडू धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी तब्बल 33 या धावसंख्येवरती, या 37 या धावसंख्येवरती 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. खूप चांगला फटका. अशा प्रकारचा फटका खेळण्यासाठी आपल्याला आवश्यक असतं सेट होणं, चेंडूवरती अंतर अंतिम क्षणापर्यंत ठेवणं, टेक्निक असणं. ज्या प्रकारे हलकासा फ्रंट फूट बाहेर काढला आणि व्हॉट अ हँड आय कोऑर्डिनेशन.
या चेंडूवरती मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतोय काहीसा जरूर नजर चेंडूवरती जी बाजूला काढली गेली त्यानंतर चेंडू काहीसा खाली राहतो अधिक वेगाने यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. कमबॅक जरूर केलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट बॉल जरूर येताना पाहायला मिळतोय. अजितचा क्लास पाहिला तर त्याच्यानंतर आपण पाहतो प्रथमेश पवार उर्फ नाना याच्याकडे असलेला तंत्र आणि तंत्राच्या माध्यमातून एफर्टलेस षटकार पाहायला मिळाला. यावेळी गती परिवर्तन होतं चेंडूला फ्लाईट दिले होते आमंत्रण दिलं जरूर होतं आणि निश्चितच गेला होता प्रथमेश पवार या फटक्याला कन्वर्ट करण्यात. परंतु निश्चितच आपण पाहतोय चेंडू पिचिंग झाल्यानंतर ज्या प्रकारे ग्रिप घेतोय वळण घेतोय कम्प्लिटली लाईन मिस केली गेली. डॉट बॉल लगतचे 2 हे येताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली पाहायला मिळते 33 धावा. लक्ष समोर आहे ते 56 धावांचं 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय जरूर आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असणार आहेत त्या 23 धावा. मनीष गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. मी नुकताच उल्लेख करत होतो मित्रांनो विजेत्या संघाला दिले जाणार आहेत त्या 11च्या 11 खेळाडूंना हेल्मेट जे निश्चितच सध्याच्या घडीला महत्वपूर्ण असणार आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या बॅटिंग पॉवर प्लेला युटिलाइज करण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु यावेळी वेग वाढवण्याचा प्रयत्न केला तो गोलंदाजाने आणि या प्रयत्नात लाईन कुठेतरी मिस केलेली आपण पाहतोय. लेग स्टिकच्या हलकासा बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूचा इशारा देतो पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावा एक्स्ट्राज या देखील तेवढाच मॅटर करत असतात कोणत्याही संघासाठी. जेव्हा मात्र आपल्याकडे धावसंख्येचं तितकं मोठं कुशन नसतं त्यावेळी मात्र अशा प्रकारची एक्स्ट्राज बरेचशा घातक ठरत असतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय अधिक उसळी घेणारा चेंडू वन्स अगेन व्हाईट बॉल कॉल केला जाईल आणि यावेळी मात्र वॉर्न देखील केला जाईल गोलंदाजाला. पहिली वॉर्निंग पाहायला मिळते दिली जाते 1 फॉर दी ओव्हर ची ही वॉर्निंग. धावसंख्या धावफलकावरती 35. अभेदही अशी जोडी पाहायला मिळते. दोन्ही बाजूने दोन्ही विस्फोटक आणि विध्वंसक अंदाजामध्ये खेळणारे हे दोन्ही फलंदाज आणि दोन्ही फलंदाज फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. प्रथमेश पवार उर्फ नाना पुन्हा एकदा ऑन स्ट्रायकिंग एंड. फुल टॉस याला मात्र मोठ्या फटक्यात कन्वर्ट जरूर करू शकलेले नाहीयेत परंतु मिड विकेट झोन मध्ये चेंडूला खेळून केलं जाते. अत्यंत सहजरित्या एक धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. हे दोन्ही बिग प्लेअर आहेत आणि बिग मॅचचे बिग प्लेअर आपल्याला पाहायला मिळतात. इनिंगला कॅरी कसं करावं या दोघांकडून पाहायला मिळत आहे. जेव्हा आपला मिडल ऑर्डर असेल लोअर मिडल ऑर्डर की तितका अनुभव नाहीये किंवा तितके मोठे खेळाडू तिथे पाहायला मिळत नाहीये तर निश्चितच स्टार्ट इम्पॉर्टंट असणार आहे. ती स्टार्ट या दोघांनी मिळवून दिली आहे आणि इनिंगला कॅरी करतात शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न दोघांचा जरूर राहील हे जरूर पाहायला मिळत आहे. कारण की ज्या अटॅकची आवश्यकता होती ज्या धावांची आवश्यकता ती ऑलरेडी आलेल्या आहेत. आता इथून पुढे केवळ इनिंगला पुढे घेऊन जायचंय. सो सिंगल डबल देखील जरूर तितक्याच इम्पॉर्टंट राहतील आणि चालणार देखील आहे त्या ठिकाणी टीम धनेश 11 रायगड संघासाठी. तेच करताना आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. चेंडूच्या मेरिट वरती आता खेळताना पाहायला मिळतील. या एका धावेने षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट होईल. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक देखील कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल यावेळी 37 धावा 37 रन्स ऑन दिस स्कोर. चेक आपण सन्मान करतोय या व्यासपीठावरती वंदना जी राणेताई उपस्थित आहेत उपशाखा संघटक त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. वंदनाताई राणे यांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती आपण करत असताना पुढील सन्मान जान्हवीताई पवार उपशाखा संघटक या देखील उपस्थित आहेत त्यांचाही यथोचित मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा अशी मी विनंती करतोय. रवी चिनवनकर अर्थात लारा यांना त्यानंतर मृणालताई कुबल या देखील उपस्थित आहेत उपशाखा संघटक यांचाही यथोचित मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. धन्यवाद या महिला भगिनींचा. वळूया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे. थँक्यू जय सर. मैदानाच्या आतमध्ये अजून 19 धावांची आवश्यकता टीम धनेश 11 रायगड संघाला. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 18. स्क्वेअर चेंडूचा इशारा असताना पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळेल ओमकार जाधव नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 मॅचेस मध्ये ओमकारने देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. एकंदरीत जर पाहायचं झालं तर रिए 11 प्रभादेवी या संघाची कामगिरी खूप चांगल्या प्रकारची राहिली होती. या संघाच्या माध्यमातून ॲज अ बॅटिंग युनिट आज संघ क्लिक होताना आपण पाहिला. सर्वोच्च धावसंख्या याच संघाच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये लगावली गेली तब्बल 75 धावा. तर निश्चितच खूप चांगली गोलंदाजी देखील या संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. या अंतिम क्षणी अंतिम मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ॲज अ बॅटिंग युनिट इतका चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाहीये आणि ॲज अ गोलंदाजी युनिट आतापर्यंत मात्र संकटात. फुलटा चेंडू होता कनेक्ट तितकाच चांगल्या प्रकारे करू शकलेले नाही त्या चेंडूला परंतु ऑनच्या दिशेने बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये या चेंडूला जरूर खेळून काढलं जात आहे. एक धाव या चेंडूवरती जरूर प्राप्त केली जाईल आणि एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय
धावसंख्या जाईल ती यावी 39 या धावसंख्येवरती. तर विजयासाठीचं लक्ष अजूनही असणार आहे या ठिकाणी 17 धावांचं. अब तक 56 टार्गेट असणार आहे टीम धनेश 11 रायगड या संघासमोर. सुरेख चेंडू यावी मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगून देणारा चेंडू हलकीशे ऑन साइडला टर्न झाले आणि निश्चितच जर चेंडूने तितकी अपेक्षित उसळी घेतली नाही यावी आणि निश्चितच जर आपण पाहतोय मिस झाल्यानंतर चेंडू सरळ जातोय त्रिफळांच्या दिशेने. फर्निचर इथे होतंय डिस्ट्रॉइड. कम्प्लिटली बीट झाले फलंदाज प्रथमेश पवार. विकेटचं इथे होतंय पतन आणि पार्टनरशिप ब्रेक केली जाते. ब्रेक थ्रू मिळवून दिला जातो आपल्या संघासाठी ओमकार जाधव यांच्या माध्यमातून ज्याची आवश्यकता इथे नितांत होती. कदाचित ही विकेट देखील मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक गोष्ट जरूर प्रकर्षाने पाहायला मिळाली, जेव्हा एखादी पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारे बिल्ड झाली आहे त्यानंतर मात्र तदनंतर क्विक सक्सेशन मध्ये त्या बॅटिंग युनिटने विकेट गमावलेल्या आपण पाहिलेत. ही पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. तब्बल 39 धावांची बहरली गेली. तदनंतर आता मात्र पहिला धक्का लागलाय तो टीम धनेश 11 रायगड संघाला. या संघाचा संघनायक करंदार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एक डावकुऱ्याचा शैलीदार फलंदाज सुनील चावरीला आपण पाहतोय. रायगडचा असणारा फलंदाज रबर बॉल क्रिकेट असेल, लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, अफलातून नेहमीच बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि यास मी विशेष उल्लेख करेन, खऱ्या अर्थाने रायगड संघासाठी जी सेमीफायनलची मॅच झाली होती त्या मॅच मध्ये सुनील चावरी हा मॅच टर्निंग जरूर ठरला होता. इम्पॅक्टफुल त्याची इनिंग जरूर त्या संघासाठी उपयुक्त ठरली. हवी पुन्हा एकदा पहिला चेंडू फेस केला. पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑनच्या दिशेने चेंडूला खेळून काढला जात आहे. मिड विकेट झोन मध्ये 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. आवश्यकता असणार आहे अशाच फटक्यांची. जर धावा येत राहिल्या ना तर प्रेशर बिल्ड होणार नाहीये बॅटिंग युनिट वरती. हे मात्र जरूर दोन्ही फलंदाजांना ज्ञात आहे आणि त्याचाच प्रयत्न इथे जरूर केला जातोय. लेफ्ट अँड राईट हँडचं चांगलं कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती जरूर पाहायला मिळेल. फलकावरती 41 वेग अधिक वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेरचा चेंडू बाईटचा इथे इशारा असताना पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बाईटच्या स्वरूपातील ही धाव वाईड यॉर्करचा प्रयत्न केला त्यात सक्सेसफुल होताना पाहायला मिळत आहेत. धावा कशा येतात तितकंच महत्वाचं नसणार आहे. यावी मात्र टार्गेट अचीव्ह करायचं आहे. विजयी लाईनच्या पलीकडे जायचंय, त्या रेकीच्या पलीकडे जायचंय तर धावा येणं इम्पॉर्टंट असेल. एका धावेने धाव फलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तो यावी 42 या धावसंख्येवरती. 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही 14 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. अजित मोहिते यावी मात्र पाहायला मिळतात. बॅकफुट वरती जरूर वेट केला होता या चेंडूसाठी परंतु तितकंच चांगलं टायमिंग इथे प्राप्त करू शकलेले नाहीयेत. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला खेळून जरूर काढलं जातं. या देखील चेंडूवरती ती एक धाव कुठेतरी त्यांना देखील अवगत होतं की या चेंडूवरती मोठा फटका येऊ शकला असता. निश्चितच एका धावती समाधान मानावं लागेल. धावफलक जाईल तो यावी 43 या धावसंख्येवरती एका धावेच्या मदतीने. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. वाईड यॉर्करचा हा प्रयोग सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय सुनील चावरीच्या विरोधात. आणि डॉट बॉलने आपल्या षटकाची सांगता केली आहे ओमकार जाधवने. या षटकात ओमकारने केवळ खर्च केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा, खूप चांगला षटक आणि एक इम्पॉर्टंट ब्रेक थ्रू देखील त्यांनी मिळवून दिलाय. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल ती 43 धावा, 43 रन्स. तर विजयासाठी आता मात्र आवश्यक असणार आहे अजूनही 13 धावा. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असणार आहे. अजूनही या मॅच मध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक असं नेहमीच म्हटलं जातं. त्या कमबॅकची आवश्यकता असणार आहे आणि त्याचमुळे काय होईना यावेळी चेंडू दिला जातोय तो या संपूर्ण गोलंदाजी युनिट मधील एक प्रमुख गोलंदाजाकडे अर्थातच विकी सिंग याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधाराने. तसंच टीम रिया 11 प्रभादेवी या संघासाठी 12 चेंडू जागे शिल्लक, 13 धावांची आवश्यकता. अजित मोहिते सेट बॅटर आपल्याला पाहायला मिळतो यावी स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. पहिल्या चेंडूवरती अजितने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. आक्रमण केलंय समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा येतोय एक लाजवाब षटकार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हिट केला गेलेला फटका. जागेवरून अशा प्रकारचे पुल समोरच्या दिशेने खेळताना आपण स्वर्गीय सतीश धुळे सरांना पाहिलं होतं आणि आता मात्र त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत अजित मोहिते देखील पाहतोय. या षटकाराने मात्र समीकरण बरंच सोपं केलेलं पाहायला मिळेल. निलेशभाई डांगवे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. आपलंही हार्दिक हार्दिक असं स्वागत साहेब. या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. थँक्यू सर. एक धाव पहा प्रेडिक्ट केलं होतं. पहिला चेंडू जरा काहीसा आखूट टप्प्याचा होता त्याच्यावरती षटकार आल्यानंतर चेंडूच्या लेंथ मध्ये काहीसा बदल केला जाईल याच इराद्याने स्टेप आउट झाले परंतु विकी सिंग देखील त्याहूनही चतुर पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू हाताळताना पाहायला मिळतात.
यावेळी मात्र निश्चितच आपण पाहतोय काहीसा रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न, बॅकफुटला येतात, हुक करतात या चेंडूला, बिहाइंड द विकेट. एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. एका धाव्याने इथे धाव फलक जाईल तो यावेळी 51 या धावसंख्या होती. आता मात्र आवश्यक आहे केवळ 5 धावा विजयासाठी. कैलासवासी श्रीमती लक्ष्मी काकी विष्णू चेनवनकर स्मृती चषक 2022 पर्व चौथं, या चौथ्या पर्वाचा चॅम्पियन, या चौथ्या पर्वाचा मानकरी कोणता संघ असणार आहे? रायगड विरुद्ध मुंबई अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 धावांची अजूनही आवश्यकता असेल विजयासाठी टीम धनेश 11 रायगड या संघाला. लक्षात घ्या मित्रांनो, विजयी संघाला या ठिकाणी आपण देणार आहोत रोख रक्कम रुपये तब्बल 1,11,111 आकर्षक करंडक व त्याच सोबत टीम मधील 11 खेळाडूंसाठी असणार आहे ते हेल्मेट. हे देखील तेवढंच इम्पॉर्टंट पाहायला मिळत आहे. यावेळी विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहे. सुनील चावरी बॅक टू द पवेलियन जाताना आपण पाहतोय. अजून एका विकेटचा पतन, दुसरा गडी देखील इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. यावी सुनील चावरी यांची जागा घेण्यासाठी रवी सोलंकी येताना आपल्याला पाहायला मिळतात. अजितला साथ देण्यासाठी अजितने मात्र खूप चांगली कामगिरी इथे केलेली पाहायला मिळते. चांगलं कार्य त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार येताना पाहायला मिळालाय आणि खऱ्या अर्थाने मॅच विनिंग नॉक त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. मी मगाशीच उल्लेख केला की 55च्या वरची एकही धावसंख्या या मैदानात चेस झाली नव्हती. ती चेस होताना आपल्याला पाहायला मिळू शकेल का हे पाहण्याजोगे असणार आहे. ते देखील अंतिम मेगा फायनलच्या सामन्यात, ज्या ठिकाणी मात्र प्रचंड प्रेशर असतं. पहिला चेंडू फेस करताना गोल्डन डकचा शिकार ठरलेले आपल्याला पाहायला मिळतात. शफल झाले होते, त्रिफळा दाखवल्या होत्या आणि त्यांचा योग्य वेध घेतला तो विकी सिंगने. एक इथे मात्र जरूर पाहायला मिळाला लेझर गाइडेड यॉर्कर, क्लीन पोल्ड होताना पाहायला मिळत आहेत. रवी सोलंकी तिसरा गडी इथे बाद होतोय. तिसरी विकेट इथे प्राप्त केली जाते. पहा या कन्सिक्युटिव्ह विकेट या मॅच मध्ये काहीशा टर्निंग पॉइंट ठरतील का? या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो का? हे पाहणं जोगे असेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. आपण नेहमीच पाहिलंय अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. प्रेडिक्शन करणं क्रिकेटमध्ये नेहमीच मूर्खपणाचं ठरलं जातं, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण काय घडताना पाहतोय. लगातारच या 2 विकेट क्विक सेक्शन मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले. अजूनही 5 धावांची आवश्यकता असणार आहे. 51 धावांच्या आतापर्यंत 51 धावा फलकावरती लगवलेला पाहायला मिळतात टीम धनेश 11 रायगड संघाच्या माध्यमातून. न्यू बॅटर मनसूर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी जसं बॅटिंग बाक वरती एक अपकमिंग यंगस्टर पाहायला मिळतं. हे यंग टॅलेंट नायगाव दादर विभागाला हे देखील बिलॉंग करणारं अजितच्या सानिध्यात मनसूरने आपल्या खेळाला सुरुवात केली आहे आणि आता मात्र अजित सोबत रायगड सारख्या एका बलाढ्य टीम मध्ये आपल्या नावाची वर्णी लावताना पाहायला मिळतोय. अगं काय करतात, कशा प्रकारचा अप्रोच यापुढे त्यांचा राहतोय. फुल टॉस निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉल कॉल केला जातोय. बीमरचा हा नो बॉल या चेंडूवरती येते ती 1 धाव. यासाठी डिक्लेअर. थँक्यू सर. नो +1 अशा प्रकारच्या 2 धावा आणि फ्री हिट असेल तर पुढील चेंडूवरती. पहिलाच चेंडू फेस करत असताना मोठ्या स्पर्धेत मनसूरला आपल्याला पाहायला मिळतंय एक लायसन मिळालंय. पहिला चेंडू नो बॉल आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडूवरती फ्री हिट. या चेंडूवरती देखील हुक करण्याचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव या देखील चेंडूवरती येते. बटरफ्लाईज असतात कोणत्याही खेळाडूसाठी जेव्हा पहिला चेंडू फेस करायला मैदानामध्ये उतरत असतो, परंतु ते बटरफ्लाईज कुठेतरी कंट्रोल झाला. ज्या प्रकारचा चेंडू त्याच्या दिशेने आला तर नंतर आपण पाहतोय षटक क्रमांक 5 इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. टीम धनेश 11 रायगड संघाच्या माध्यमातून लगवली जाते. 54 धावा. तर 2 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी येणाऱ्या शेवटच्या अंतिम षटकामध्ये. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. विनंती असेल दोन्ही टीम्स थोडी घाई करायची. चला टीम धनेश 11 रायगड, त्याचबरोबर विनंती असेल टीम नरेश 11 शिवाजी पार्क दादर. एका बाजूला सध्याच्या घडीला बरेचसे क्रिकेटर्स आपल्याला रायगड जिल्ह्यातून येताना पाहायला मिळतात. खूप मोठं क्रिकेट रायगड जिल्ह्यात देखील सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. तर दुसऱ्या बाजूला मुंबई, ज्या ठिकाणाहून टेनिस क्रिकेटचा उगम झाला, रबर बॉल क्रिकेटचा उगम झाला, तर मुंबईतील दादर एक महत्वपूर्ण केंद्र राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शिवाजी पार्कचं मैदान आणि त्याच मैदानातून येणारा हा संघ नरेश 11 आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ असेल या संपूर्ण स्पर्धेतील महाविजेता संघ, तर कोणता संघ ठरेल उपविजेता, हे मात्र षटकात जरूर आपल्याला पाहायला मिळेल.
क्लीन बोल्ड ओमकार जाधव इथे मात्र जरूर सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 2 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. अजितची ही इनिंग संपुष्टात आली आहे. एका उत्तम चेंडूने अजितची इनिंग फिनिश होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेझर गाइडेड यॉर्कर पाहायला मिळाला. हलकासा प्रेशर जरूर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल टीम धनुष 11 रायगड या संघावरती. न्यू बॅटर यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 2 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. माफ करा, रिया 11 प्रभादेवी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा हा सामना एका बाजूला आपण पाहतोय रिया 11 प्रभा देवी, तर दुसऱ्या बाजूला धनेश 11 रायगड. मुंबई विरुद्ध रायगडचा हा सामना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची लढत या मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि निश्चितच खूप चांगली स्टार्ट, खऱ्या अर्थाने जी स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाली ते धनेश 11 रायगड संघाला प्राप्त झाली. या चेंडूवरती मात्र मोठा फटका येताना पाहायला मिळतो आहे. ऑन साइडला चेंडूला खेळून काढला जातं आणि हा विजयी फटका 2 धावांसाठी येताना आपण पाहतोय. आणि या 2 धावांच्या मदतीने या सामन्यावरती, या संपूर्ण स्पर्धेवरती आपल्या नावाचा अधिराज्य गाजवताना आणि आपलं नाव कोरताना पाहायला मिळतो. धनेश 11 रायगड हा संघ लगातार दुसरा संडे आणि या दुसऱ्या रविवारी देखील अजून एक मोठी स्पर्धा आपल्या नावावरती करताना हा संघ पाहायला मिळतोय. गेल्या आठवड्यात आपण पाहिलं होतं, अर्थातच घोडबंदरची स्पर्धा या संघाने जिंकली आणि आता मात्र कैलासवासी श्रीमती लक्ष्मी काकी विष्णू चंदवनकर स्फूर्ती चषक 2022 चौथ्या पर्वाचा देखील मानकरी ठरताना पाहायला मिळाला. टीम धनेश 11 रायगड मनपूर्वक अभिनंदन आपला. त्याचबरोबर अभिनंदन करेन ते टीम रिया 11 प्रभादेवी संघाचा देखील. खूप चांगला संघ त्यांच्या, खूप चांगला खेळ त्यांच्या देखील माध्यमातून पाहायला मिळाला. यानंतर आपण व्यासपीठाकडे वळणार आहोत. निश्चितच ज्या ठिकाणी आपण पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करू, काही मान सन्मान आहे ते देखील घेणार आहोत. परंतु ही मॅच इथे फिनिश होते. या मॅच मॅन ऑफ द मॅच जरूर आपल्याला कळवण्यात येतील काही क्षणातच. या दोन्ही संघांचे खेळाडू तुमच्यासाठी चेअर्स ठेवण्यात आल्यात. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती करूया व्यासपीठाच्या अगदी समोर उपस्थित व्हा. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती करूया. चला या त्वरित आपण आमंत्रित करूयात सुशांत गुरव याला 2000 रुपयाचं कॅश प्राइज प्रथमतः आपण देतोय. चला या सुशांत गुरव आपल्याला व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतोय. तुम्हाला जे कॅश प्राइज होतं ना, राजूदादा मसूरकर साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लगावण्यात आलं होतं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा कॅश प्राइज आपण सुशांत गुरवला देऊयात. या सुशांत त्वरित कॅश प्राइज देण्यात येत आहे. राजूदादा मसूरकर साहेब यांच्या शुभ हस्ते सुशांत गुरवला हा कॅश प्राइज आपण देतोय या व्यासपीठावरती. एका षटकारासाठी कॅश प्राइज आपण 1000 रुपयाचं राजूदादा यांनी दिलं होतं आणि ते आपण सुपूर्द करतोय. दोन्ही संघांना विनंती आहे या व्यासपीठाच्या अगदी समोर तुमच्यासाठी आसनं ठेवण्यात आली आहेत. या चेअर्स वरती आपण आसनस्थ व्हा. त्वरित या. दोन्ही संघ